बीडच्या माजलगावमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट निर्माण झालंय। सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने एकाच वेळी 2000 शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी केंद्रातून मेसेज गेले आणि ते सर्व शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर पोहोचले। परंतु त्या ठिकाणी खरेदीबाबत भूमिका स्पष्ट नसल्याने या शेतकऱ्यांना 8 दिवसांपासून खरेदी केंद्राबाहेरच आपली वाहने घेऊन थांबावे लागते। या वाहनांचा किराया भरावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणी देखील आलाय। तसेच यावर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जातो। नोंदणीच्या अगोदर येऊनही आम्हाला कसल्याही प्रकारचं टोकन दिलं नाही, आम्हाला कसल्याही प्रकारचं काहीच केलेलं नाही। आणि आम्ही त्यावेळेस खरेदी केंद्रवाल्याला विनंती केली की बाबा आम्हाला आमचे तुम्ही ते इथं बुकिंग करा, परंतु कसल्याही प्रकारची बुकिंग न करता तुम्ही तुमचं स्वतःहून लाईनला उभा टाका, तुम्ही तुमचं लाईन लावा, अशा पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलं। त्यामुळे आम्ही गेल्या शनिवारपासून लाईनला लागलो। म्हणजे शनिवारी येऊन सुद्धा अजून आमचे खरेदी झालेली नाही। तरी जोपर्यंत आता आमची खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, अशा पद्धतीचं धोरण घेतलेलं आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे हमाली न घेता जास्तीचे घेऊन यांच्याकडे जे असणारे चाळणे सुद्धा आहेत, चाळण्यामध्ये सुद्धा या अर्धाला मला घरी वापस पाठवतात। अशा प्रकारे या ठिकाणी शासनाने आणि शासनाने लादून दिलेल्या या खाजगी केंद्राने शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणामध्ये लूट केलेली आहे। 250, 300 कट्टा हमालीचा ह्यांनी मात्र्याचा यांच्या गोडाऊनला जमा करून ठेवलेला आहे। म्हणून शासनाने अजून इथून पुढे आम्हाला ही तारीख वाढवून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि ही शेतकरी सोयाबीन त्वरित खरेदी करावी।